सो गाईज आता आपण जाऊया आपल्या नेक्स्ट IMP पॉईंटकडे. तो आहे सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ अ मॉलिक्युलर थिअरी. सो मॉलिक्युलर थिअरीसाठी लागणारे जे IMP टर्म्स आणि डेफिनेशन होत्या त्या ऑलरेडी आपण डिस्कस केलेल्या आहेत. त्यांचाच यूज आपल्याला इथे कुठेतरी होणार आहे आणि त्याच्याच बेसिसवरती आपल्याला सरफेस टेन्शन कॉन्सेप्ट काय आहे ते आपल्याला डिस्कस करायचे आहे. प्लस आपल्याला सरफेस एनर्जीबद्दल पण थोडंफार डिस्कशन इथे करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्यांच्या दोघांमधलं रिलेशन काय ते पण आपल्याला बघायचं आहे. इथे आपल्याला दोन्ही टर्म्स डिफाईन पण करायचे आहेत वन बाय वन. सो बघूया आता काय कॉन्सेप्ट आहे ती. सो फर्स्ट डायग्राम आपण दाखवली आहे बघा. डायग्राममध्ये आपण काय मेन्शन केलेलं, एक आपण वेसल घेतलेला आहे. त्या वेसलमध्ये आपण अगेन मगाशी डायग्राम आहे त्याच्यामध्ये आपण काय पोर केलेलं आहे ते लिक्विड आहे. ते लिक्विड कुठलं आहे, वॉटर आहे. आणि त्याचे काही मॉलिक्युल्स आहेत ABC 3 मॉलिक्युल्स दाखवले फिगरमध्ये तुम्हाला इथे दिसत आहेत. आणि त्याची एक त्या लिक्विडची एक टॉपला आपण एक सरफेस फिल्म पण दाखवली आहे, दॅट इज x डॅश y डॅश. ही आपल्याला काय बघायला मिळते, सरफेस फिल्म बघायला मिळते. आणि XY जी सगळ्यात टॉपला आहे ती काय असणार आहे, आपली फ्री सरफेस ऑफ लिक्विड आहे. सो ह्या केसमध्ये आता आपल्याला काय करायचं आहे ते पहिले आपण बघूया. पहिले तर आपल्याला 3 जे मॉलिक्युल्स आहेत, A मॉलिक्यूल, B मॉलिक्यूल, C मॉलिक्यूल, या तिन्ही मॉलिक्यूलची वन बाय वन म्हणजे प्रत्येक एक मॉलिक्यूल बद्दल आपण इंडिव्हिज्युअली डिस्कस करणार आहोत. सो त्या पॉईंटमध्ये आपल्याला त्या मॉलिक्यूलची पोझिशन काय आहे ती आपल्याला मेन्शन करायची आहे. त्याच्या स्पिअर ऑफ इन्फ्लुअन्स बद्दल आपल्याला मेन्शन करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्यावरती एक्झर्ट होणारे नेट फोर्सेस काय ते पण आपल्याला त्याच्याबद्दल डिस्कशन करायचं आहे. सो आता ते आपण वन बाय डिस्कस करूया. आता त्याचं इक्वेशन काय आहे, स्टेटमेंट काय, एक्सप्लेनेशन काय आहे ते बोर्डवरती ऑलरेडी लिहिलेलं आहे. मी वन बाय पॉईंट्स काय ते एक्सप्लेन करतो. सो आपण काय केलेलं आहे की कंटेनरमध्ये फ्लुइड घेतलेलं आहे. मी डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, मी ॲज इट इज वाचून दाखवत नाही तुम्हाला, पण एक्सप्लेन करतो काय आहे ते. सो कंटेनरमध्ये फ्लुइड घेतलेलं आहे आणि मी फक्त x डॅश y डॅश याच्याबद्दल लिहिलं नाही. तुम्ही ते बुकमधून बघून लिहू शकता किंवा मी जे सांगितलं तसं तुम्ही तुमच्या ओन लँग्वेजमध्ये लिहू शकता. सो A मॉलिक्यूल, B मॉलिक्यूल आणि C मॉलिक्यूल बद्दल आपल्याला डिस्क्राईब करायचं आहे. त्याच्यामध्ये आपण पहिले A मॉलिक्यूल बद्दल आपण डिस्क्राईब करूया. सो A मॉलिक्यूल जर तुम्ही नीट ऑब्झर्व केला तर मी आता त्याच्यामध्ये लिक्विडचे लेवल्स जास्ती असे दाखवले नाहीत. ह्या लेवलपर्यंत लिक्विड आहे आणि खाली सगळे लिक्विडच आहे. ओके, मी फक्त डायग्राम अजून कन्फ्यूज व्हायला नको म्हणून मध्ये काय लाईन्स दाखवल्या नाहीत लिक्विडच्या, बट त्या आहेत असं कन्सिडर करा तुम्ही. सो तुम्ही त्या डायग्राममध्ये ड्रॉ करा, मी दाखवल्या नाही आहेत. ओके, सो A मॉलिक्यूल जो आहे ना तो कसा आहे तर वेल विथ इन लिक्विड आहे, म्हणजे एकदम डीप इनसाइड द लिक्विड आहे. आणि डीप इनसाइड असल्यामुळे त्याचा जो स्पिअर ऑफ इन्फ्लुअन्स आहे ना तो पण इनसाइड द लिक्विडच आहे. B आणि C सारखं नाही आहे, कारण B मॉलिक्यूल हा कुठे आहे, विद इन सरफेस फिल्म आहे आणि C कुठे आहे तर फ्री सरफेस ऑफ लिक्विड आहे. पण A मॉलिक्यूल कसं आहे, विद इन द सरफेस आहे, म्हणजे लिक्विडच्या खाली आहे. ओके, म्हणजे लिक्विडमध्ये आहे, विद इन इनसाइड द लिक्विड आहे और डीप इनसाइड द लिक्विड त्याला बोललात तर ते जास्त बेटर राहील. सो त्याच्यामुळे त्याचा स्पिअर ऑफ इन्फ्लुअन्स आहे तो पण आतमध्ये आहे. आणि स्पिअर ऑफ इन्फ्लुअन्सची कॉन्सेप्ट माहिती आहे, जर एखादा मॉलिक्यूल ह्याच लिक्विडचा मॉलिक्यूल जर इथे कुठे असेल पण तो स्पिअर ऑफ इन्फ्लुअन्स मध्ये आहे का, नाहीये, म्हणजे इथला मॉलिक्यूल A मॉलिक्यूलला अट्रॅक्ट करणार नाही किंवा A मॉलिक्यूल त्या मॉलिक्यूलला अट्रॅक्ट करणार नाहीये. जर इथला मॉलिक्यूल ह्याच्या इथे आला तर ऑफकोर्स या मॉलिक्यूलवरती म्हणजे A मॉलिक्यूल आणि तो मॉलिक्यूल एकमेकावरती काय एक्झर्ट करतील, फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्ट करतील. कधी जर दुसरा मॉलिक्यूल दुसऱ्या कोणाच्या तरी स्पिअर ऑफ इन्फ्लुअन्स किंवा Aच्या स्पिअर ऑफ इन्फ्लुअन्समध्ये आला तर. आता इथे प्रॉब्लेम काय आहे की हा इथे सेंटरला A मॉलिक्यूल आहे, त्याच्या ऑल साईडला इथे पण आहेत बाकीचे मॉलिक्युल्स पण आहेत, कुठले, सेम लिक्विडचे मॉलिक्यूल आहेत. आणि जर समजा इथे मॉलिक्यूल असेल, क्लिअर आहे, तर A मॉलिक्यूल ह्याच्यावरती फोर्स एक्झर्ट करेल, याची फोर्स एक्झर्ट करेल. सो ऑल डायरेक्शनला इकडे ह्या साईडला सगळीकडे A मॉलिक्यूल काय करेल, फोर्सेस एक्झर्ट करतील. आणि त्या सेम टाईपचे मॉलिक्यूल्स आहेत ना, A मॉलिक्यूल पण लिक्विड्स आहे आणि त्याच्या अराउंड असलेले बाकीचे मॉलिक्यूल्स ते पण कसले आहेत तर लिक्विडचेच आहेत. त्याच्यामुळे A मॉलिक्यूलवरती सेम कोहेसिव्ह फोर्स एक्झर्ट होईल सेम मॉलिक्यूलचा, कारण जर मॉलिक्यूल सेम असेल तर आपण त्याला काय बोलतो, कोहेसिव्ह फोर्स बोलतो. बट आता या केसमध्ये होतंय काय की इकडला जो फोर्स आहे तो इकडल्या फोर्समध्ये कॅन्सल होईल, इकडला फोर्स असेल तो इकडल्या फोर्समध्ये कॅन्सल होईल, इकडला फोर्स असेल इकडल्या फोर्समध्ये कॅन्सल होईल. त्यामुळे हे जे रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स दाखवलेले आहे ते बाकीच्या मॉलिक्युल्स कुठले जायच्या स्पिअर ऑफ इन्फ्लुअन्समध्ये असतील, कुठेही असतील, तर ऑलरेडी A मॉलिक्यूल सगळ्या मॉलिक्युल्सनी सराउंड झालेला आहे. त्यामुळे A मॉलिक्यूलवरती ऑल डायरेक्शनने फोर्स एक्झर्ट होईल. आणि आपल्याला माहिती आहे की जर हा इकडे ह्या डायरेक्शनला फोर्स आहे तर त्याला बॅलन्स करणारा हा जो फोर्स आहे रिझल्टंट फोर्स आपल्याला काय मिळाला, 0, कारण हा फोर्स ह्या फोर्सला काय करणार आहे,
कॅन्सल करेल. जसं इथे डायग्राममध्ये दाखवलंय बघा, इथे आपण मॉलिक्यूल दाखवलेला आहे. इथे एक अपर डायरेक्शनला पण फोर्स एक्झर्ट होतोय, एक डाऊनवर्ड डायरेक्शनला पण फोर्स एक्झर्ट होतोय. सो दोन्ही फोर्स एकमेकाला काय करतायत, कॅन्सल करतायत. आणि ए मॉलिक्यूल वरती म्हणजे जे मॉलिक्यूल इनसाइड द लिक्विड आहेत किंवा वेल विदिन द लिक्विड आहेत किंवा डीप इनसाइड द लिक्विड त्याला बोलत तरी चालेल, त्या सगळ्या ए सारख्या मॉलिक्यूल वरती आपल्याला जो रिझल्टंट फोर्स आहे तो काय मिळणार आहे, 0 मिळेल. का? कारण ऑल डायरेक्शनने आपल्याला फोर्स इक्वल अँड अपोजिट असल्यामुळे ते सगळे फोर्सेस काय होत आहेत, कॅन्सल होत आहेत. त्यामुळे रिझल्टंट फोर्स ए मॉलिक्यूल वरती काय असणार आहे, 0 असणार आहे. ओके, आता आपल्याला डिस्कस करायचं आहे मॉलिक्यूल बी बद्दल. सो गाइज, नाउ लेट्स डिस्कस अबाउट द मॉलिक्यूल बी. सो मॉलिक्यूल बी जो आहे तो विदिन सरफेस फिल्म आहे आणि फ्री सरफेस जो आपला दाखवलेला आहे XY त्याच्या थोडा खाली आहे, बरोबर आहे. सो आपला बी हा सरफेस फिल्ममध्ये आपला तो मॉलिक्यूल बी दिसतोय. सो मॉलिक्यूल बीचा जो स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे, ए सारखा मॉलिक्यूल बघा त्याचा जो स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे तो पूर्ण लिक्विडमध्ये होता, बट बीचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे तो पूर्ण लिक्विडमध्ये नाही आहे. त्यातला थोडासा पार्ट आहे तो आपल्याला एअरमध्ये म्हणजे वरती आपल्याला बघायला मिळतोय आणि थोडासा पार्ट आहे म्हणजे बऱ्यापैकी मोठा पार्ट आहे तो आपल्याला लिक्विडमध्ये बघायला मिळतोय. आता एअरची डेन्सिटी जर वॉटरसोबत कम्पेअर केली तर आपल्याला माहिती आहे की वॉटरची डेन्सिटी किती आहे, 1000 kg/m³, आणि एअरची आपण अप्रॉक्सिमेटली रफली किती घेतो, 1.293 kg/m³. सो 1000 kg/m³ आणि 1.293 kg/m³ ह्याच्यामध्ये जाम डिफरन्स आहे, राईट. 1000 कुठे आणि 1.29 कुठे. सो ॲज कम्पेअर्ड टू द डेन्सिटी ऑफ वॉटर, डेन्सिटी ऑफ एअर ही खूप स्मॉल आहे आणि ती आपण अप्रॉक्सिमेटली म्हणजे निग्लेक्ट पण करू शकतो, बरोबर आहे. आता डेन्सिटी कमी आहे, पण डेन्सिटी कमी म्हणजे मॉलिक्युल्स कमी, म्हणजे हा जो स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे, क्लिअर आहे, बी मॉलिक्यूलचा, त्याच्यामध्ये डेन्सिटी जी आहे किंवा नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत, एअर मॉलिक्युल्स ते खूप कमी आहेत. आता नंबर ऑफ एअर मॉलिक्युल्स कमी आहेत त्याच्यामुळे ते बी वरती पण फोर्स एक्झर्ट करतील. तो फोर्स कुठला असेल, ॲडेसिव्ह फोर्स असेल, क्लिअर आहे. त्याच्यामुळे ॲडेसिव्ह फोर्स तर आहे कारण ते डिफरंट मॉलिक्युल्स आहेत. आता ॲडेसिव्ह फोर्स आहे पण तो खूप कमी मॉलिक्युल्स आहे, त्याच्यामुळे तो फोर्स काय असेल, कम्पेअर्ड टू कोहेसिव्ह फोर्स जे ह्याच्याच बाजूचे मॉलिक्युल्स आहेत कम्पेअर टू ह्यांचा जो ॲडेसिव्ह फोर्स असेल ह्याच्यावरती तो काय असेल, वीक असेल. कोणाशी कम्पेअर केलं तर ह्यांच्या बाजूचे बी मॉलिक्युल्स बाजूचे सेम त्याच्यातलेच मॉलिक्युल्स जे आहेत, लिक्विडचे मॉलिक्युल्स आहेत, म्हणजे कोहेसिव्ह फोर्स काय असेल तो खूप जास्ती असेल आणि ॲडेसिव्ह फोर्स काय असेल खूप कमी असणार आहे. मग आता त्याच्यामुळे होणार काय की तो फोर्स आपण निग्लेक्ट केला तरी चालेल, तो फोर्स नाही तसं समजा, क्लिअर आहे. मग आता जर बघितलं तर बी मॉलिक्युल वरती, क्लिअर आहे, आपल्याला नेट कोहेसिव्ह फोर्स मिळेल. तो ए वरती तर टोटली 0च होता, बी वरती आहे पण भरपूर जास्ती नाहीये. का नाहीये त्याचं रिझन बघा. आता बी मॉलिक्युलसाठी इकडे कुठला मॉलिक्यूल असेल तो पण फोर्स एक्झर्ट करेल, कोहेसिव्ह फोर्स. इकडला मॉलिक्यूल आहे तो पण फोर्स एक्झर्ट करेल ह्या डायरेक्शनला. त्याच्यामुळे बी मॉलिक्यूल वरती ह्या डायरेक्शनचा रिझल्टंट फोर्स ऑलमोस्ट काय होईल, कॅन्सल होईल, तो 0 होईल. बट बी मॉलिक्युल्स सारखे जे आहेत त्याच्यातलं बघा एवढ्या रिजनमध्ये तर ऑफकोर्स आपल्याला काय बघायला मिळतात, सेम त्याचेच मॉलिक्युल आहेत आणि इकडे लार्जर रिजनमध्ये पण त्याचे मॉलिक्युल्स आहेत. सो इकडले जे मॉलिक्युल्स आहेत ना त्यांचा मी कोहेसिव्ह फोर्स इकडे दाखवलेला आहे, क्लिअर आहे. एवढं डिटेलची गरज नाही आहे पण तुम्हाला कॉन्सेप्ट समजण्यासाठी मी जरा सांगतोय आणि एवढं लिहायची गरज नाही, पण जेवढं लागणार रिक्वायर्ड तेवढे मी लिहिलेले आहे. तुम्हाला तो डाऊनवर्ड फोर्स का आहे आणि तो सी पेक्षा कमी कसा आहे ते मला दाखवायचा म्हणून मी सांगतोय तुम्हाला. सो आहे एकदम काय कमी नाही आहे पण तो आहे थोडाफार कमी आहे, सी मॉलिक्युलवरती जास्ती आहेत आपल्याला पुढे कळेल नंतर. आणि सिमिलरली जसा ह्या इकडले जे मॉलिक्युल्स आहेत बी वरती वरच्या डायरेक्शनला फोर्स सेट करतील, तो हा बी मॉलिक्युल दाखवला त्याच्या वरच्या डायरेक्शनला कोहेसिव्ह फोर्स दाखवला. हा ॲडेसिव्ह फोर्स नाही आहे, ॲडेसिव्ह फोर्स दाखवायचा झाला असता अजून इकडे गेला असता पण तो नाहीच आहे, त्यामुळे तो आपण काय केलाय, कॅन्सल करून टाकलाय, तो नाहीच आहे. सो आपण ॲडेसिव्ह फोर्स नाही घेतला, आपण घेतलाय कुठला, कोहेसिव्ह फोर्स जो वरती एक्झर्ट होतोय बी मॉलिक्युलवरती त्याच्याच मॉलिक्युलचा. बट तसंच खाली पण फोर्स एक्झर्ट होतोय त्याच्याच मॉलिक्युलचा, तो पण कोहेसिव्ह फोर्स आहे. मग ह्या फोर्सला आपण 2 पार्टमध्ये डिवाइड केलं, हा एक फोर्स आणि इकडे एक फोर्स. सो इकडला फोर्सचा मॅग्निट्यूड इकडला फोर्सच्या मॅग्निट्यूडच्या इक्वल होतं, डायरेक्शन कशी होती, अपोजिट होती, त्यामुळे हे दोन्ही फोर्स काय झाले, कॅन्सल झाले. सो बी मॉलिक्युलवरती एक डाऊनवर्ड फोर्स एक्झर्ट होतोय.
ओके, आता त्याला डाऊनवर्ड स्पेसिफिकली बोलण्यापेक्षा तो इनसाइड द लिक्विड फोर्स एक्झर्ट होतोय. सो ए मॉलिक्युलवरती कुठलाही रिझल्टंट फोर्स नव्हता, बट बी मॉलिक्युलवरती एक नेट डाऊनवर्ड कोहेसिव्ह फोर्स इनसाइड द लिक्विड हा एक्झर्ट होतोय. ओके, बघा तो नेट आहे म्हणजे टोटल आहे, कोहेसिव्ह फोर्स आहे, बरोबर आहे, आणि तो डायरेक्शन कुठे आहे, डाऊनवर्ड इनसाइड द लिक्विड. आणि म्हणून बी मॉलिक्युल्स सारखे जे आहेत म्हणजे बी सारखे जे मॉलिक्युल्स आहेत ते कंटिन्युअस काय राहणार आहेत, एका टेन्शन मध्ये राहणार आहेत. आता आपल्याला सी बद्दल पण तसंच सांगायचं आहे. बी आणि सी थोडंफार डिस्क्रिप्शन सेम आहे, फक्त पोझिशन वेगळी आहे. क्लिअर आहे. आता आपण सी मॉलिक्युल बद्दल बघूया काय आहे ते. सो गाइस आता आपण डिस्कस करतोय मॉलिक्यूल सी बद्दल. सो मॉलिक्यूल सी जी पोझिशन आहे ती ऑन द फ्री सरफेस ऑफ लिक्विड आहे आणि फ्री सरफेस ऑफ लिक्विड असल्यामुळे त्याचा हाफ जो स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे बघा इथे दिसेल तुम्हाला, हा फुल स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स त्यातला हाफ पार्ट आहे तो कुठे ऑफकोर्स एअरमध्ये. क्लिअर आहे. आणि बाकीचा हाफ कुठे आहे आपल्याला बघायला मिळतोय तो लिक्विडमध्ये म्हणजेच वॉटरमध्ये. सो आता जी सेम थिअरी आपण अप्लाय केली होती बी मॉलिक्यूलसाठी ती सेम आपल्याला अप्लाय करायची आहे सी मॉलिक्यूलसाठी, फक्त इथे स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्सचा डिफरन्स बघायला मिळतोय. बीच्या केसमध्ये स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स जो एअरमध्ये होता खूप कमी होता, सीच्या केसमध्ये ऑलमोस्ट हाफ आहे. बट तरी सुद्धा हाफ जरी असला तरी एअरची डेन्सिटी ही ऑफकोर्स कमीच आहे ॲज कम्पेअर टू वॉटर. 1000 kg/m³ आणि 1.293 कुठे आहे, जाम डिफरन्स आहे. सो म्हणून या केसमध्ये सुद्धा एअर मॉलिक्युल्स जे आहेत ते जे त्याचा नंबर ऑफकोर्स खूप कमी आहे कारण डेन्सिटी निग्लिजिबल आहे. त्याच्यामुळे एअर मॉलिक्युल्सचा त्या सी मॉलिक्युल जो वॉटरचा मॉलिक्युल आहे त्याच्यावरती एक्झर्ट होणारा जो किंवा ते जे एक्झर्ट करतील ॲडेसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन तो पण ऑलमोस्ट काय असेल, वीक असेल आणि तो आपण काय करणार आहोत, निग्लेक्ट करणार आहोत. त्याच्यामुळे सी मॉलिक्युलवरती ओके आता इकडला फोर्स समजा कॅन्सल होत आहेत, बट खाली जे लिक्विडचे मॉलिक्युल्स आहेत ते कंटिन्युअस काय एक्झर्ट करतील, त्याच्यावरती फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्ट करतील आणि त्या मॉलिक्युलला खाली खेचायला बघतील. बरोबर, कुठल्या मॉलिक्युलला, सी मॉलिक्युलला. इथे मी डायग्राम दाखवले, सी मॉलिक्युलवरती पण एक नेट फोर्स एक्झर्ट होणार. नॉट इक्वल टू 0 म्हणजे फोर्स आहे, इक्वल टू 0 असं तर फोर्स एक्झर्टच होत नसा. जो कोण आहे मॉलिक्युल ए, बरोबर आहे. बट बी आणि सी मॉलिक्युलवरती एक नेट कोहेसिव्ह फोर्स अनबॅलन्स फोर्स आहे. तो पण अनबॅलन्स का, ए मॉलिक्युलवरती बॅलन्स फोर्स होते, इकडला हा फोर्स ह्याला बॅलन्स करतोय, हा फोर्स इकडला बॅलन्स करतोय. बीच्या केसमध्ये इकडे बॅलन्स करणारा म्हणजे ह्याला बॅलन्स करणारा इकडे एवढा इनफ फोर्स नव्हता, म्हणून बी मॉलिक्युलवरती थोडा डाऊनवर्ड फोर्स इकडे आहे आणि सी मॉलिक्युलवरती तर अजिबात फोर्स नाही आहे थोडा पण वरती, त्यामुळे सी मॉलिक्युलवरती भरपूर डाऊनवर्ड डायरेक्शनला फोर्स आहे. आता ही कंपॅरिझन नेसेसरी नाही आहे याच्यामध्ये की बी मॉलिक्युलवरती थोडा कमी फोर्स आहे, सी मॉलिक्युलवरती जरा जास्ती फोर्स आहे, हे कंपॅरिझनची गरजच नाही आहे. एवढंच फक्त याच्यामध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे की जे मॉलिक्युल्स विदिन द सरफेस फिल्म आहेत, ओके, एक्स डॅश वाय डॅश म्हणजे बी आणि सी सारखे मॉलिक्युल, या मॉलिक्युलवरती कंटिन्युअस एक नेट अनबॅलन्स कोहेसिव्ह फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शनला इनसाइड द लिक्विड हा ऑलवेज ऍक्ट होणार आहे. क्लिअर आहे. आता हे 3 मॉलिक्युल बद्दल आपण लिहिलं, आता त्याच्यावर आपल्याला काय करायचं, याचं कन्क्लुजन लिहायचं. ए झालं, बी झालं, सी. आता याचं कन्क्लुजन काय ते आपण बघूया. सो गाईज आता आपण जातोय आपल्या कन्क्लुजन पार्टकडे. कन्क्लुजन पार्ट हा इझी आहे जर तुम्हाला अगोदरचे टर्म्स कॉन्सेप्ट जर कळलं असेल 3 मॉलिक्युल बद्दलच्या. सो कन्क्लुजन असं आहे बघा, तर ऑलरेडी आपण बघितलं की बी आणि सी सारखे जे मॉलिक्युल्स आहेत विदिन द सरफेस फिल्म जे आहेत किंवा ऑन अ फ्री सरफेस ऑफ लिक्विड आहेत, त्यांच्यावरती एक नेट अनबॅलन्स कोहेसिव्ह फोर्स इनसाइड लिक्विड ऑलवेज ऍक्ट होणार आहे. नेट का बोलतोय, कारण तर टोटल और रिझल्टंट असेल. अनबॅलन्स का, कारण त्याला बॅलन्स करणारा जो डाऊनवर्ड आहे फोर्स इनसाइड लिक्विड आहे त्याला बॅलन्स करणारा वरचा फोर्स आहे जो ए मॉलिक्युलवरती एक्झर्ट होतोय. क्लिअर आहे. आणि कोहेसिव्ह फोर्सेस का बोलतोय आपण त्याला, कारण त्या मॉलिक्युलवरती बी आणि सी मॉलिक्युलवरती फोर्स एक्झर्ट कोण करतंय, त्याच लिक्विडचे मॉलिक्युल, म्हणून कुठला आला तो कोहेसिव्ह फोर्स आला. सो त्यांच्यावरती नेट अनबॅलन्स कोहेसिव्ह फोर्स इनसाइड द लिक्विड ऍक्ट होतोय आणि हे कंटिन्युअस ऍक्ट होते जे मॉलिक्युल सरफेस फिल्ममध्ये आहेत ते. आणि जर त्यांच्यावरती फोर्स ऍक्ट होतं तर ते मॉलिक्युल्स कुठे जाणार आहेत, तर आतमध्ये जायला बघणार आहेत. आता एक सिम्पलेस्ट एक्झाम्पल सांगतो की समजा क्लास पूर्णपणे एम्प्टी आहे, टीचर क्लासमध्ये आहे, पूर्ण टोटली एम्प्टी आहे, बट सगळे स्टुडंट आले
तर ऑफकोर्स एवढं इंटरेस्टिंगली सुरुवातीला डायरेक्ट पहिल्या बेंचवरती कोण नाही बसत, सगळेजण जातात कुठे, लास्ट बेंचवरती. आता लास्ट बेंचवरती बसायची कॅपॅसिटी किती असते, 2-2 असते, बट आपण जनरली किती 3-3 पण बसतो कधी कधी ॲडजस्टमेंट करून. मग आता हे सगळे जे लास्टहून बसायला जातात, अजून काही लोक आहेत, आता लास्टचे बेंचेस फुल होत आलेत, फिलअप होत आलेत, आता पुढे बसायचं दुसरं ऑप्शन नाही आहे, कारण लास्टला बसलेत म्हणजेच काय असणार आहेत, रिलॅक्स असणार आहेत. जे पुढे आहेत त्यांच्यावरती सरांचं लक्ष असेल किंवा टीचरचं लक्ष असेल, त्यामुळे ते काय असणार आहेत, स्ट्रेस्ड असणार आहेत, बरोबर आहे. सो असेच हे मॉलिक्युल्स पण ह्यांच्यावरती कुठे फोर्स होतोय, तर इनसाइड द लिक्विड, ते खाली जायला बघतायत. बट जसेच नवीन काही आलेली स्टुडंट्स असतील, त्यांना आतमधली जागा फिलअप झालेली दिसेल ना, मागे जागाच नाही आहे, मग त्यांना कंटिन्युअस कुठे बसायला लागेल, पुढेच बसायला लागेल, आणि त्यांच्यावरती कंटिन्युअस एक स्ट्रेस एक्झर्ट होत राहील की आपल्याला उभं केलं तर काय होईल. म्हणून बी आणि सी सारखे मॉलिक्यूल जे आता आतमध्ये जाऊ शकत नाही आहेत, क्लिअर आहे, ते कंटिन्युअस अंडर टेन्शन राहतात, कारण ते फर्दर पुढे अजून श्रिंक होऊ शकत नाहीत. श्रिंक होऊ शकत नाहीत म्हणजे काय, की बी आणि सी सारखे मॉलिक्यूल आतमध्ये जाऊ शकत नाहीत. मॉलिक्युल्स आतमध्ये गेले तर वरचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स काय होतील, कमी होतील, आणि मॉलिक्यूल कमी झाले की तो साईज त्याची काय जाईल, कमी होत जाईल, श्रिंक होत जाईल. आणि बट ऑलरेडी खाली मॉलिक्युल्स आहेत ना लिक्विडचे, त्याच्यामुळे सरफेस फिल्म जी आहे त्याच्यातले जे मॉलिक्युल्स आहेत खाली जाऊ शकत नाहीत, त्यामुळे सरफेस फिल्म अजून फर्दर श्रिंक होऊ शकत नाही. आता ती फर्दर श्रिंक होऊ शकत नाहीये, ती एका लिमिटपर्यंत श्रिंक होते, म्हणजे ती कंटिन्युअस काय होणार आहे, अंडर टेन्शन राहील. क्लिअर आहे. एक सिम्पल एक साधा पेपर घ्या, क्लिअर आहे. त्या पेपरला जर तुम्ही नॉर्मली पकडलं असेल, दोन हाती असं ठेवलं असेल, त्याच्या सरफेसवरती कुठलाही फोर्स नसतो जनरली, पण तुम्ही असं पकडा, त्याला स्ट्रेच करून पकडा, त्याच्यावरती सरफेस लेअरला आपल्याला बघायला मिळतो फोर्स. तशीच ही जी सरफेस फिल्म आहे, क्लिअर आहे, ती पण काय असेल, कंटिन्युअस अंडर टेन्शन असणार आहे, क्लिअर आहे. आणि त्याच्यावरती फोर्स कुठे ऍक्ट होतोय, डाऊनवर्ड. आता डाऊनवर्ड बोलणं थोडंसं चुकीचं आहे, क्लिअर आहे, चांगलं नाही आहे, तर आपण बोलू काय शकतो, इनसाइड द लिक्विड, क्लिअर आहे. त्यामुळे ते जे सरफेस आहे, वरचा जो सरफेस फिल्म आहे, सरफेस बोलण्यापेक्षा सरफेस फिल्म पण बोलूया, ती काय होणार आहे, कंटिन्युअस अंडर टेन्शन होणार आहे, क्लिअर आहे. त्याच्यामुळे ती मेम्ब्रेन जी वरची लेअर आहे ती फर्दर श्रिंक होऊ शकत नाही, आणि त्याच्यामुळे ती टेन्शनमध्ये जाईल. याच कन्सेप्टला आपण काय बोलतोय, सरफेस टेन्शन. सो हे आपण बघितलं होतं सरफेस टेन्शनची कॉन्सेप्ट, की सरफेस टेन्शन मॉलिक्युलर लेवलवरती काय ते आपण डिस्कस केलं. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला सरफेस टेन्शनची डेफिनेशन बघायची आहे, आणि त्याच्यानंतर आपण सरफेस एनर्जीची पण त्याच्यामध्ये डेफिनेशन बघणार आहोत, आणि त्याच्या पुढच्या पॉईंटमध्ये आपण दोघांमधलं रिलेशन बघणार आहोत, की सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी एकमेकाला कसे रिलेट करता येते.